नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली अकॅडमी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। जर तुम्ही व्हिडिओला नवीन पाहत असाल किंवा आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला फॉलो करा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा जो की हमखास परीक्षेला प्रश्न येणारा असा घटक पाहणार आहोत। तो घटक म्हणजे आहे अंतर, वेग, वेळ, म्हणजे त्याला काय म्हणू आपण रेल्वे किंवा आगगाडी। वेग, वेळ, अंतर म्हणजे त्याला काय म्हणू आपण रेल्वे किंवा आगगाडी। तर या घटकामध्ये आपल्याला सूत्रावरून उदाहरण न सोडवता आपल्याला डायरेक्ट मेथडने उदाहरण सोडवायचे आहेत, जेणेकरून बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये सूत्र विसरलं जातं, फॉर्म्युला कुठलाच वापरायचा नाही, फक्त काही टेक्निक सांगतो तेवढी लक्षात ठेवायची। कारण नियम व अटी लागू, कुठल्याही गोष्टीला काय असतात नियम व अटी लागू। तसं या उदाहरणासाठी किंवा या घटकासाठी जर तुम्ही काही नियम व अटी जर लक्षात ठेवल्या तर सहज आणि सोपा घटक आहे। चला तर आपण महत्त्वाचे काही टिप्स पाहूया। बघा, 1 तास बरोबर 3600 सेकंद, 1 तास बरोबर 3600 सेकंद आणि 1 दिवस बरोबर 86,400 सेकंद। तर हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला बरोबर। 1 दिवस म्हणजे टिंब सेकंद, 1 दिवस म्हणजे टिंब सेकंद किंवा किती सेकंद, तर 1 दिवस म्हणजे 86,400 सेकंद लक्षात असू द्या। पुढचं बघा टिप्स, 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर, 1 किलोमीटर 1000 मीटर, 5 किलोमीटर 5000 मीटर, 40 किलोमीटर 40,000 मीटर। अंतर बरोबर वेग गुणाकारामध्ये वेळ, आणि जर अंतर काढायचं असेल तर 5/18 न गुणावे, 5/18 न गुणावे। तुम्ही म्हणाल सर तुम्ही सुरुवातीला सांगितलं की सूत्र पाहायचं नाही आणि परत सूत्र दिले, फक्त हे तुम्हाला माहितीस्तव देत आहे। काय देत आहे? माहितीस्तव देत आहे। जर वेग बरोबर सूत्र दिलं तर काय असेल, वेग बरोबर विचारलं अंतर भागाकारामध्ये वेळ गुणाकारामध्ये 18/5, वेळ बरोबर अंतर भागाकारामध्ये वेग गुणाकारामध्ये 18/5। 18/5 का घ्यायचे किंवा 5/18 का घ्यायचे, थोडक्यात पाहूया। 18/5 का घ्यायचे, तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद। आपण ज्यावेळेस ह्याला भाग देणार आहोत त्यावेळेस काय होतं बघा, हे 2 शून्य कटतील, हे 2 शून्य कटतील, शिल्लक काय राहिलं 10/36, परत ह्याला भाग जातो, बे 5 10, बे 1 बे उरला 1, 16 झाले, बे 8 16 म्हणजेच किती आले 5/18। जे तास आहेत, जे तास आहे, जे किलोमीटर आहे, ह्याला आपण ज्यावेळेस संक्षिप्त रूप देतो म्हणजे लहानात लहान रूप देतो त्यावेळेस त्याचं रूपांतर काय होतं 5/18 किंवा 18/5। आता हे घ्यायचे कधी बघा, सोपी ट्रिक सांगतो। जर तुम्हाला सूत्रानुसार सोडवायचं असेल तर वेग, आपण या घटकाचं बेसिक टू ऍडव्हान्स सगळे उदाहरण पाहणार आहोत, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत। आणि ज्याला गणिताचा ढळता म येत नाही त्यांच्यासाठी तर खूप महत्वाचा घटक आहे हा। तर बघा, वेग हा 2 अक्षरी शब्द आहे। वेग किती अक्षरी शब्द आहे? 2 अक्षरी शब्द आहे, म्हणून गुणाकारामध्ये 2 अंकी संख्या किती आहे 18 घ्यायची आणि छेदामध्ये 5 लिहायचं बिंदास। लक्षात आलं? वेग हा शब्द 2 अक्षरे आहे, 18 हा किंवा ही संख्या 2 अंकी आहे म्हणून 18 वर घेतले आपण, छेदामध्ये किती घेतले 5 घेतले। मग वेळ पण किती अक्षरी आहे बरोबर 2 अक्षरी आहे, मग संख्या किती अक्षरी घ्यायची वर 2 अक्षरी किंवा 2 अंकी घ्यायची, 18 छेदामध्ये किती येतील 5। जर तुम्हाला वेग आणि वेळ काढायचा असेल तर 18/5 घ्यायचे गुणाकारामध्ये, आणि परंतु जर तुम्हाला अंतर शोधायचं असेल किंवा अंतर काढायचं असेल तर गुणाकारामध्ये 5/मध्ये किती घेणार आहात 18 बस। आता बघा हे सूत्र किंवा आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे। या घटकाला सुरुवात करूया। 300 मीटर लांबीच्या तासाला 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? तुम्हाला मी सांगितलं होतं सूत्रानं सोडवायचं नाही, तरी पण आपण बघा दोन्ही पद्धतीने उदाहरण सोडणार आहोत, सूत्र पद्धत आणि डायरेक्ट मेथड पद्धत। अगोदर तुम्हाला मी डायरेक्ट मेथड पद्धत सांगतो कशी सोडवायची। तुम्हाला सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, एकदा सवय झाली अजिबात अडचण येणार नाही। आपण इथं सेकंद मांडूया, बघा सेकंद घेऊया आणि एका बाजूला काय मांडूया मीटर मांडूया। तर बघा
तासी वेग किती आहे 72 किलोमीटर. तासी वेग किती आहे 72 किलोमीटर. म्हणजेच आपण सुरुवातीला पाहिलं पहा एक तास बरोबर 3600 सेकंद. एक तास बरोबर किती सेकंद 3600 सेकंद. मग तासी वेग किती आहे 72 किलोमीटर आहे. जर 3600 सेकंदाला गाडी किती जात असेल 72,000 मीटर. म्हणजे 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर आणि 72 किलोमीटर म्हणजेच किती होणार आहे 72,000 मीटर. पहिलं उदाहरण लक्षात ठेवा. 3600 सेकंदामध्ये गाडी किती जाते 72,000 मीटर. जर बघा मीटर खाली मीटर घ्यायचं सेकंद खाली सेकंद घ्यायचे. जर 300 मीटर गाडीची लांबी असेल तर सेकंद किती लागत असेल एक्स. सेकंद किती लागत असेल एक्स लागत असेल. आता फक्त तिरकस गुणाकार करा संपला विषय. काय करावं लागेल आपल्याला 3600 गुणाकारामध्ये 300 छेदामध्ये किती येतील 72,000. छेदामध्ये किती येतील 72,000. बघा छेदामध्ये 72,000 आलेत. त्याला भाग द्या 1 2 3. छेदामध्ये 3 शून्य आहेत. अंशामधले 1 2 आणि 3 शून्य काय होतील कट होतील. शिल्लक राहिलं 360 गुणाकारामध्ये 3 छेदामध्ये 72. ह्याला भाग द्या. आता भाग कसा येईल 36 एक 36 36 शून्य 0 36 दुने 72. तुम्ही 9 न भाग दिला तरी चालेल 36 न भाग दिला तरी चालेल 18 न भाग दिला तरी चालेल. तुम्हाला जो पाडा येतो त्या संख्येनं भाग द्या काही अडचण नाही. आता बघा शिल्लक काय उरले 10 गुणाकारामध्ये 3 छेदामध्ये 2 बे एक बे बे पंचे 10. 3 गुणाकारामध्ये 5 किती झाले 15 सेकंद. किती वेळ लागेल 15 सेकंद. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं पर्याय क्रमांक 2 15 सेकंद. आता बघा सूत्र बघू आपण काय करायचं आपल्याला वेळ काय शोधायचा आहे वेळ. तर बघा वेळ बरोबर सूत्र काय आहे वेळ बरोबर अंतर भागाकारामध्ये वेग गुणाकारामध्ये 18/5. 18/5 दोन अक्षरी शब्द 2 अंकी संख्या. 2 अक्षरी शब्द 2 अंकी संख्या कुठे घ्यायची पण अंशामध्ये वर घ्यायची वर. ठीक आहे वर घ्यायची आपल्या भाषेमध्ये. बघा वेळ काढायचा परंतु अंतर किती आहे 300 मीटर. अंतर किती आहे 300 मीटर. गाडीचा वेग किती आहे 72 किलोमीटर. छेदामध्ये घ्या 72. गुणाकारामध्ये किती घ्यायचे 18/5. 18/5. 18 एक 18 18 चोक 72. आता बघा डायरेक्ट गुणाकार करूया 5 चोक 20 5 चोक 20 म्हणजे 300 छेदामध्ये किती येतील 20. डायरेक्ट गुणाकार तोंडी पण चालतो समजा म्हणून तुम्हाला मांडतो. 1 शून्य काटला 1 शून्य काटला शिल्लक राहिले 30 छेदस्थानी 2 म्हणजे 30 जर निम्मे केले तर डायरेक्ट उत्तर किती येतं 15 सेकंद. जर तसं नाही कळलं तर बघा बे एक बे 3 मधून 2 गेले उरला 1 10 झाले बे पंचे 10 म्हणजे आपलं उत्तर किती आलं 15 सेकंद. दोन्ही पद्धतीने उत्तर सोडवा काही अडचण नाही. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती पद्धत सोडवा. पण विद्यार्थी मित्रांनो जी आपण पहिली मेथड मारली किंवा पहिली पद्धत जी मांडली तिच्यामध्ये उदाहरण सोडवायला आपल्याला खूप सोपं आहे. एकदा जर सवय लागली सूत्र मांडण्याची आवश्यकता नाही. 450 मीटर लांबीच्या ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल. काय लागेल किती वेळ लागेल. आपला काय मांडणे सुरुवातीला बघा सेकंद त्याच्यानंतर मीटर. आपण दोन्ही पद्धतीने उदाहरण सोडूया. सेकंद मीटर. गाडीचा काय दिला आपल्याला तासी वेग दिलाय म्हणजेच 3600 सेकंदामध्ये गाडी किती जाते 54,000 मीटर. 54 किलोमीटर बरोबर किती आहे 54,000 मीटर. 54 किलोमीटर बरोबर 54,000 मीटर आणि तासी वेग म्हणजेच 1 तास बरोबर 3600 सेकंद. आपण जिथं आहे त्याच गोष्टी मांडल्यात. 36 सेकंदाला गाडी किती जाते 54,000 मीटर. जर बघा 450 मीटर गाडीची लांबी असेल तर सेकंद किती लागणार आहे एक्स. सेकंद खाली सेकंद मीटर खाली मीटर एवढंच मांडायचंय. नियम वाटी लागू. काय मांडलं सेकंद खाली सेकंद मीटर खाली मीटर आणि ह्यांचा काय करायचा तिरकस गुणाकार करायचा. ठीक आहे बघा 3600 गुणाकारामध्ये 450 छेदामध्ये किती आले
54,000 किती आले छेदामध्ये 54,000. छेदामधले शून्य बघा 1 2 3 अंशामध्ये 1 2 आणि 3 शून्य काय होतील कटतील. 9 न भाग जाईल. किती भाग जाईल 9 सकी 54 9 45 कोणत्या तरी एका संख्येला भाग द्या नाहीतर काय करता 9 5 45 9 चौक 36 असं काही करू नका. आता बघा 6 1 6 6 6 36 आणि गुणाकार करायचा गुणाचा आपल्याला 5 चा आणि 6 चा हे दोन संख्या शिल्लक उरले 5 गुणाकारामध्ये 6 6 पंचे 30 सेकंद. आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4. किती सेकंद लागली वेळ 30 सेकंद. सूत्र वापरायचं नाही कोणतंही सूत्र वापरायचं नाही. आपला बघा ह्या मेथडनं संपूर्ण रेल्वे घटक जो आहे संपूर्ण रेल्वे घटक तो फक्त ह्या मेथडनं सुटतो. कुठल्याच उदाहरणामध्ये सूत्र वापरायचं नाही. जर तुम्हाला सूत्रानं सोडवायचं असेल तर ती पण पद्धत सांगतो बघा. काय विचारलं आपल्याला वेळ काय विचारलाय वेळ बरोबर सूत्र काय आहे आंतर वेग गुणाकारामध्ये 18/5 सोपा घटक आहे आणि पोलीस होण्यासाठी हा घटक फार महत्वाचा आहे. कारण 1 मार्क 2 मार्क फार महत्वाचे आहेत. ज्याचा 2 मार्क रिझल्ट जातो त्याचा जळजळाट त्याच्या हृदयाला लागलेली आग हे फक्त त्याच्या चेहऱ्यावर बघा. आणि लटकेश आपण ज्यावेळेस आपला बाबू लटकेश होतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं. त्याच्यामुळं 1 मार्क महत्वाचा आहे. लक्ष दे. आज लक्ष नाही दिलंस आज मेहनत नाही केलीस तर पूर्ण आयुष्यभर मेहनत कर नाही आणि जर आज मेहनत केलीस तर पुढचं आयुष्य सुखात जगणे. ठीक आहे असो. अंतर किती आहे अंतर आहे 450 मीटर 450 मीटर अंतर आहे. गाडीचा वेग किती आहे 54 किलोमीटर छेदामध्ये 54 किलोमीटर गुणाकारामध्ये 18/5 18 1 18 18 त्रिक 54 3 5 15 15 त्रिक 45 15 0 0 उत्तर किती आलं आपलं 30 सेकंद. भाग कसा दिला ते परत एकदा सांगतो. 3 चा आणि 5 चा गुणाकार छेदामध्ये होईल म्हणजे 3 5 किती म्हणलो मी 15 म्हणलो 15 1 15 15 त्रिक 45 15 0 0 म्हणजेच किती आले हे 30 सेकंद. म्हणजेच पर्याय क्रमांक किती 4. तुम्ही सूत्रपद्धतीनं असं सोडू शकता डायरेक्ट मेथडनं असं सोडू शकतात. बघा पुढचा प्रश्न. ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल. आता आपल्याला गाडीची लांबी दिली त्याच्यानंतर पुलाची लांबी दिली. बघा मीटर गाडीची लांबी दिली त्याच्यानंतर लांबी काय दिली आपल्याला पुलाची लांबी दिली आणि काय विचारला वेळ. जर असं विचारलं तर सुरुवातीला काय करायचं माहिती का गाडीची लांबी अधिक पुलाची लांबी मांडून घ्या. गाडीची लांबी अधिक पुलाची लांबी मांडून घ्या. म्हणजेच गाडीची लांबी किती आहे 400 मीटर गाडीची लांबी आहे 400 मीटर अधिक पुलाची लांबी किती आहे 400 मीटर दोघांची लांबी किती झाली 800 मीटर. किती झाली 800 मीटर. डायरेक्ट मेथडनं बघा सेकंद आणि मीटर तासी वेग कितीला गाडीचा 40 किलोमीटर म्हणजेच 3600 मध्ये गाडी किती जाणार आहे 40,000 मीटर. किती जाणार आहे 40,000 मीटर. जर एकूण अंतर किंवा गाडीचं आणि पुलाचं किती दिलेलं आहे 800 मीटर. मीटर खाली मीटर मांडा सेकंद खाली सेकंद मांडा. सेकंद माहित नाहीत एक्स मानूया. ठीक आहे तिरकस गुणाकार 3600 गुणाकारामध्ये 800 छेदामध्ये किती येतील 40,000 छेदामध्ये 4 शून्य आहेत अंशामध्ये 4 शून्य आहेत. बघा भागाकारामध्ये शून्याची वजाबाकी होत असते गुणाकारामध्ये शून्याची काय होत असते बेरीज होत असते. इथं भागाकार आहे भागाकारामध्ये काय होणार आहे शून्याची वजाबाकी म्हणजे छेदात 4 शून्य आहेत अंशामधले 4 शून्य काय होतील कट होतील गायब होतील कमी होतील. ठीक आहे 1 2 3 आणि 4 शून्य आहेत छेदातले 4 शून्य कटले तर अंशामधले पण किती कटतील 4. 1 2 3 आणि 4 शून्य 4 1 4
4 2 8 शिल्लक काय उरलं 36 गुणाकारामध्ये 2 म्हणजे 36 2 किती होतील 72 सेकंद आले. जसा पर्याय तसं उत्तर बघा. जर तुम्हाला डायरेक्ट 72 सेकंद दिला पर्याय उत्तर 72 सेकंद, किंवा तुम्हाला असाही पर्याय देऊ शकतात 1 मिनिट 12 सेकंद. 1 मिनिट 12 सेकंद म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे काय असणार आहे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 1 मिनिट 12 सेकंद. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल. परत एकदा गाडीची लांबी अधिक पुलाची लांबी किती होईल 480 अधिक 420 बरोबर 400 आणि 400 किती झाले 800, 80 आणि 20 किती झाले 100 म्हणजे किती होतील सगळे 900 मीटर काय होईल त्यांची लांबी. कशाची गाडीची अधिक पुलाची. जर तुम्हाला 2 लांब्या दिल्या ना गाडीची लांबी अधिक पुलाची लांबी मांडावंच लागणार आहे. ठीक आहे. आता बघा डायरेक्ट मेथड डायरेक्ट पद्धत. तासी वेग दिलाय इथं फक्त सेकंद काय मांडायचे सेकंद त्याच्यानंतर काय मांडायचंय मीटर मांडायचंय. ठीक आहे. किती सेकंद 3600 सेकंद. किती मीटर 60 किलोमीटर म्हणजे 60,000 मीटर 60,000 मीटर. एकूण अंतर किती दिलंय गाडीचं आणि पुलाचं 900 मीटर. मीटर खाली मीटर मांडून घ्या 900 इकडे काय असणार आहे एक्स. पुढची स्टेप काय आहे तिरकस गुणाकार. काय करायचं आपल्याला तिरकस गुणाकार म्हणजे काय होणार इथं 3600 गुणाकारामध्ये 900 छेदामध्ये किती येतील 60,000. छेदामध्ये किती येतील 60,000. मी तुम्हाला आता सांगितलं भागाकारामध्ये काय होत असते शून्याची वजाबाकी होत असते म्हणजे शून्य कटत असतात. छेदामध्ये शून्य मोजा 1 2 3 आणि 4. त्याच्यामध्ये बघा अंशामध्ये आता 1 2 3 आणि 4 छेदातले 4 शून्य अंशातले 4 शून्य काय होतील कटतील. शिल्लक काय राहिली 36 गुणाकारामध्ये 9 छेदामध्ये 6 भाग द्या. भाग काय करा भाग द्या. 6 1 6 6 6 36 शिल्लक काय उरलं 9 गुणाकारामध्ये 6 6 9 किती येतील 54 सेकंद. काय असेल हा वेळ काय असेल वेळ असेल म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती असेल पर्याय क्रमांक 3 54 सेकंद. ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती. काय विचारलं आपल्याला त्या आगगाडीची लांबी किती. एकदम सोपं आहे बघा सोडवायला. हे आपलं काय विचारलंय लांबी विचारलेली आहे. इथं पण सेकंद मांडा त्याच्यानंतर मीटर मांडा. फक्त 2 गोष्टी मांडायच्यात आपल्याला सेकंद आणि मीटर. सेकंद आणि मीटर. सेकंद मीटर गाडीचा काय दिला आपल्याला तासी वेग दिलेला आहे म्हणजेच 3600 सेकंदामध्ये गाडी किती जाणार आहे 54,000 मीटर. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या 2 गोष्टी. त्याच्यानंतर बघा जर समजा विजेचा खांब किती सेकंदात ओलांडते 18 सेकंदात ओलांडत असेल तर मीटर किती असतील एक्स मीटर. गाडीची लांबी काढायची मीटर किती असेल एक्स मीटर असेल. तिरकस गुणाकार करून घ्या 18 गुणाकारामध्ये 54,000 छेदामध्ये किती येतील 3600 छेदामध्ये किती येतील 3600. तर बघा सेकंद किती निघतील आता मीटर काढायचं आपल्याला मीटर किती निघतील बघा 1 आणि 2 शून्य 1 आणि 2 शून्य 18 1 18 18 2 किती येतील 36 येतील. शिल्लक काय उरलं 2 540 छेदामध्ये 2 बे 1 बे बे दुनी 4 1 उरला बे 7 14 बे 0 0 काय आलं हे 270 मीटर. काय आलं हे अंतर आपल्याला मीटर शोधायचंय. काय शोधायचं आपल्याला मीटर शोधायचंय म्हणजे 270 काय होईल मीटर येईल 270 मीटर 270 मीटर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती असेल पर्याय क्रमांक 3 270 मीटर. पुढचा प्रश्न पाहूया. ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते. ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती. काय विचारलं आपल्याला त्या आगगाडीची लांबी किती. परत पुन्हा काय म्हणायचंय सेकंद आणि मीटर.
फक्त एवढं मांडायचं आपल्याला, जास्त काय घ्यायचं नाही. सेकंद आणि मीटर. तासी वेग किती आहे? 72 किलोमीटर. तर काय करावं लागलं मग आपल्याला बघा, 3600 सेकंद मध्ये गाडी किती जाते? 72,000 मीटर. 36 सेकंद कुठून घेतोय आपण? 1 तास. पुन्हा सांगतो एकदा, 1 तास बरोबर 3600 सेकंद. 1 तास बरोबर 3600 सेकंद. मग हे 72,000 कसे घेतले आपण? 72 किलोमीटर म्हणजेच काय येणार आहे? 72,000 मीटर. बघा, तासाचं रूपांतर कशामध्ये केलं आपण? सेकंदामध्ये केलं. किलोमीटरचं रूपांतर कशामध्ये केलं आपण? मीटर मध्ये केलं. किलोमीटरचं रूपांतर कशामध्ये केलं आपण? मीटर मध्ये केलं. जर 12 सेकंद लागत असतील, बघा जर 12 सेकंद लागत असेल तर गाडी किती असेल? 100 मीटर धावत असेल किंवा 100 मीटर काय असेल? अंतर असेल. पुन्हा ह्याचा काय करायचं आपल्याला? तिरकस गुणाकार करायचा. पुन्हा सांगतो बघा, 12 गुणाकारामध्ये 72,000 छेदामध्ये किती येतील? 3600. एक्स लिहायची गरज अजिबात नाही. एक्स लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. ठीक आहे. बघा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटतील. छेदातले 2 शून्य, अंशातले 2 शून्य. शिल्लक काय उरला आता? 12 गुणाकारामध्ये 720, छेदामध्ये 36. 36 एक 36, 36 दुने 72, 36 शून्य 0. आता बघा शिल्लक काय उरलं? 12 गुणाकारामध्ये 20. 12 गुणाकारामध्ये 20. आपल्या ह्या शून्याचा गुणाकार करायची गरज नाही. 12 गुणाकारामध्ये 2 म्हणजे 12 दोन्ही किती होतील? 24. 12 दोन्ही 24. आणि शेवटचा जे शून्य उरलाय तो देऊन टाकायचा. की झालं उत्तर 240 मीटर. काय होणार? 240 मीटर. एकक लिहायला विसरायचं नाही. म्हणजे ती गाडी किती मीटर जाणार आहे किंवा त्या गाडीची लांबी किती असेल? 240 मीटर. पर्याय क्रमांक 2. आपलं उत्तर किती असेल? पर्याय क्रमांक 2, 240 मीटर. पुढचा प्रश्न, ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते, तर त्या आगगाडीची लांबी किती? उत्तर डायरेक्ट काढा. आता बघा, 240 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते, तर आपला आगगाडीची लांबी किती? आपण मागच्या उदाहरणामध्ये काय केलं होतं? गाडीची लांबी अधिक बोगद्याची लांबी असं केलं होतं. आता बघा, गाडीची लांबी आणि बोगद्याची लांबी घ्यायची नाही, डायरेक्ट उत्तर काढायचं आणि आलेल्या उत्तरामधून फक्त 340 वजा करायचे. उत्तर डायरेक्ट मेथडनं काढायचं. आलेल्या उत्तरामधून फक्त काय करायचं? 340 वजा करायचं. म्हणजे शिल्लक काय राहणार आहे? गाडीची लांबी. या 340चा विचार करायचा नाही. आता सोपी पद्धत सांगतो. सेकंद आणि काय लिहितं? मीटर. सेकंद आणि मीटर. सेकंद आणि मीटर. तासी वेग आहे म्हणजे 3600 सेकंदाला गाडी किती जाणार आहे? 54,000 मीटर. ठीक आहे. 340चा विचार करायचा नाही. बोगद्याला वेळ किती लागतो क्रॉस करायला? 36 सेकंद. सेकंद खाली सेकंद मांडा. हे 36 सेकंद. मीटर किती असते? 1 मीटर. डायरेक्ट तिरकस गुणाकार करा. काय करा? तिरकस गुणाकार करा. 36 गुणाकारामध्ये 54,000 छेदामध्ये किती येतील? 3600. छेदामध्ये किती येतील? 3600. भाग द्या. सोपा आहे. 1 2 1 आणि 2 शून्य. काय होतील? 36 कटतील. 36 कटतील. शिल्लक काय उरले? 540. आपलं उत्तर आलं का? हे नाही. आपलं उत्तर आलं हे नाही. आपल्याला काय करायचंय? आलेल्या उत्तरामधून आपला आगगाडीची लांबी काय करायची? वजा करायची. सॉरी, बोगद्याची लांबी काय करायची? वजा करायची. आणि शिल्लक काय असणार आहे? आगगाडीची लांबी. शिल्लक एक लांबी देतील. एक लांबी फक्त आलेल्या उत्तरामधून काय करायची? वजा करायची. शिल्लक आपलं काय असणार आहे? उत्तर 540 वजा 340. शिल्लक राहणार आपलं काय असणार आहे? उत्तर. शून्यातून शून्य गेला उरला 0. 4तनं 4 गेला उरला 0. 5तनं 3 गेले उरले 2. हे 200 मीटर कायची लांबी असणार आहे? आगगाडीची लांबी असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 200 मीटर कशाची लांबी असणार आहे? आगगाडीची लांबी असणार आहे. ठीक आहे. फक्त काय केलं आपण? पहिल्याच मेथडनुसार मानलं. आलेल्या उत्तरामधून फक्त काय केलं आपण? 340 वजा केले. शिल्लक काय राहणार आहे? आगगाडीची लांबी. जर आगगाडीची लांबी दिली तर शिल्लक काय राहील? बोगद्याची लांबी. बोगद्याची लांबी दिली तर काय राहील? आगगाडीची लांबी. लक्षात ठेवायचं. ताशी 48 किलोमीटर वेगाने जाणारी ताशी
48 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदामध्ये पार करते, तर आगगाडीची लांबी किती? ह्या 400चा सुरुवातीला विचार करायचा नाही, 400चा विचार करायचा नाही. बघा काय करायचं, सेकंद मांडा, त्याच्यानंतर मीटर मांडा, सेकंद मांडा, मीटर मांडा. आता सेकंद मांडताना तासी वेग दिलेला आहे, म्हणजे 36 सेकंदामध्ये गाडी किती जाते? 48,000 मीटर. किती जाते? 48,000 मीटर. जर बघा बोगदा किती सेकंदात ओलांडते? 48 सेकंदात ओलांडते. म्हणजे सेकंद दिले तिथं काय घ्या? 48 सेकंद घ्या. आपला मीटर काढायचे, मीटर किती मांडा? एक्स. 36 सेकंदामध्ये गाडी किती जाते? 48,000 मीटर जाते. जर 48 सेकंद दिले तर बघा मीटर किती लागते? एक्स. ठीक आहे, काय करा? तिरकस गुणाकार करा. 48 गुणाकारामध्ये 48,000 छेदामध्ये किती येतील? 3600. छेदामध्ये किती येतील? 3600. तर बघा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, शिल्लक काय उरेल? 48 गुणाकारामध्ये 48 छेदामध्ये 36. 12 चौक 48, 12 त्रिक 36. पुन्हा बघा 3 1 3, 3 1 3 उरला 1, 3 सक 18, 3 शून्य 0. शिल्लक काय उरले आता? 4 गुणाकारामध्ये 160, 16 चौक 64, त्याच्यावरचा 1 शून्य, किती आलं? हे एकूण अंतर आलं 640 मीटर. 640 मीटर हे काय आले? गाडीची लांबी अधिक पुलाची लांबी. आलेल्या उत्तरामधून फक्त काय करायचं आपल्याला? जाणारी आगगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा, म्हणजे बोगद्याची लांबी काय करायची? वजा करायची. म्हणजे शिल्लक काय राहणार आहे? आगगाडीची लांबी शिल्लक राहणार आहे 640 वजा काय करावं लागेल आपल्याला? 400 वजा करावे लागतील. शून्यातनं शून्य गेला उरला 4, 4तनं शून्य गेला उरले 4, 6तनं 4 गेले उरले 2. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 240 मीटर. हे 240 मीटर काय आहे? आगगाडीची लांबी. म्हणजेच आपलं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 3. उत्तर किती आहे आपलं? पर्याय क्रमांक 3. 240 मीटर ही काय आहे? आगगाडीची लांबी. सोपा घटक आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यावर बऱ्याच वेळेस 100% प्रश्न येतो. आणि असे काही घटक आहेत, गणिताचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये आउट ऑफ मार्क्स घेता येतात. तुम्ही जीकेचा कितीही अभ्यास करा, जीकेचा कितीही अभ्यास करा, एखादा दुसरा प्रश्न आपला चुकू शकतो. पण गणिताचा जर चांगला अभ्यास केला, गणित आणि मराठी आणि बुद्धिमत्ता ह्याच्यावरचा तुमचा एकही मार्क जात नाही, कारण सिलेबस मर्यादित असतो. जीकेचा सिलेबस अमर्यादित असतो किंवा जीकेचे आपल्याला अमर्यादित घटक वाचावे लागतात. त्याच्यामुळे गणिताचा हा जो घटक आहे तो परफेक्ट केला पाहिजे. ठीक आहे, समजलं? पुढचा प्रश्न बघा. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 220 मीटर लांबीची आगगाडी एक पूल 36 सेकंदामध्ये पार करते, तर पुलाची लांबी किती? जसं मी सांगितलं सुरुवातीला तसं ह्याचा विचार करायचा नाही. पुन्हा काय म्हणायचं? सेकंद, त्याच्यानंतर मीटर. आपला काय दिलाय? तासी वेग दिलाय. मग ताशी म्हणजे किती सेकंद? 3600 सेकंद. म्हणजे इथे किती घ्यायचे आपण? 3600 सेकंद. 60 किलोमीटर म्हणजे काय होईल? हे 60,000 मीटर. 60,000 मीटर. मग इथे किती घ्यायचे? 60,000 मीटर. बरोबर. आता बघा किती सेकंदामध्ये पार करते ती? 36 सेकंदामध्ये. सेकंदाखाली सेकंद, मीटर खाली मीटर. इथे किती येतील? 36 सेकंद. अंतर किती असेल? x मीटर. आपल्याला अंतर काढायचे म्हणजे लांबी काढायची. ठीक आहे, तिरकस गुणाकार करूया. म्हणजेच काय इथं 36 गुणाकारामध्ये 60,000 छेदामध्ये 3600. काय करावं लागेल? हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. छेदामधले अंशामधले पण किती शून्य कटतील? 2 शून्य कटतील. 36 क 36, 36 क 36. शिल्लक काय उरलं? 600. शिल्लक काय उरले? 600. बघा 600 वजा 220 जर केले, 600 वजा 220 जर केले तर शिल्लक किती राहतात? 380 शिल्लक राहतात. म्हणजे किती? 380 मीटर. कायची लांबी असणार ही? पुलाची लांबी. आलेल्या उत्तरातून फक्त काय करायचं माहिती का? आपल्याला जी लांबी दिलेली आहे ती वजा करायची. शिल्लक राहणार ती लांबी काय असणार आहे? पुलाची लांबी असणार आहे. तर किती आहे पुलाची लांबी? बघा
380 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 4. उत्तर किती असणार आपलं? पर्याय क्रमांक 4. पुढचं उदाहरण, 800 मीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा तासी वेग किती? प्रश्न चेंज, आपण पण चेंज झाला पाहिजे. काय विचारलं आता? सेकंद दिले, मीटर दिलंय. आता काय करायचं आपल्याला? वेग काढायचा आहे, पण कशामध्ये काढायचा आहे? किलोमीटर मध्ये. कशामध्ये काढायचा आहे? किलोमीटर मध्ये. तर तुम्ही म्हणाल सूत्रानं निघेल का डायरेक्ट मेथड निघेल? डायरेक्ट मेथड निघेल. डायरेक्ट मेथडला काय करायचं आपल्याला? फक्त सेकंद मांडायचे, मीटर मांडायचं. सेकंद मांडायचे, मीटर मांडायचे. 72 सेकंदामध्ये गाडी किती जाते? 800 मीटर. 72 सेकंद मध्ये गाडी किती जाते? 800 मीटर. तासी वेग काढायचा आपला. तासी वेग म्हणजे एका तासामध्ये सेकंद किती? 36 सेकंदामध्ये गाडी किती जाईल? 1 मीटर. 36 सेकंदामध्ये गाडी किती जाईल? 1 मीटर. बघा तिरकस गुणाकार करा. काय करा? तिरकस गुणाकार करा. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 3600 गुणाकारामध्ये 800, छेदामध्ये किती येतील? 72. गुणाकारामध्ये किती येतील? 1000. आता हे 1000 काय घेतले? आपल्याला मीटरचं रूपांतर कशामध्ये करायचंय? किलोमीटर मध्ये. मीटरचं रूपांतर कशामध्ये करायचंय? किलोमीटर मध्ये. बघा शून्य किती कटतील? 1 2 1 2 1 पुढचा 1 शून्य कटला. शिल्लक काय राहिले? 360 गुणाकारामध्ये 8, छेदामध्ये शिल्लक किती उरले? 72. किती उरले? 72. 36 एक 36, 36 शून्य शून्य, 36 दुने 72. पुन्हा काय करायचं बघा? बे एक बे, बेचोक 8, शिल्लक उरले 10 गुणाकारामध्ये 4, 10 चोक 40 किलोमीटर पर आवर. काय असेल? 40 किलोमीटर. म्हणजे 40 किलोमीटरचा काय झाला? तासी वेग झाला. तर आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. पुन्हा एकदा सांगतो बघा. 72 सेकंद मानले, मीटर खाली मीटर 800 मीटर मानले. आता हे 3600 कुठून घेतले? आपल्याला गाडीचा काय काढायचा? तासी वेग किती? गाडीचा तासी वेग काढायचा आहे. म्हणजे 3600 ला वेग किती असेल? 1 मीटर असेल. तिरकस गुणाकार केला. 3600 गुणाकारामध्ये 800 मानले, छेदामध्ये 72 सेकंद मानले. छेदामध्ये काय मानले? 72 सेकंद मानले. गुणाकारामध्ये हे जे 1000 मानले ते का घेतले आपण? मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करण्यासाठी 1000 न भागावं लागतं आणि किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करण्यासाठी 1000 न गुणावं लागतं. आपण 1000 न भागलं म्हणजे काय होईल? 1 2 3 शून्य कटले, 1 2 3 शून्य कटले. शिल्लक किती उरले? 360. शिल्लक काय उरले? 360 गुणाकारामध्ये 8, 36 एक 36, 36 दोन्ही 72, 2 उरले बे एक बे, बे पंचे 10 किंवा बे चौक 8. शिल्लक काय उरलं? 10 गुणाकारामध्ये 4, 10 चौक 40 किलोमीटर. पुढील प्रश्न पाहूया. खूप सोपा प्रश्न आहे पुढचा. 1.5 किलोमीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा तासी वेग किती? 1.5 किलोमीटर. बघा 1.5 किलोमीटर म्हणजेच 1500 मीटर. किती मीटर? 1500 मीटर. सेकंद किती लागतात? 72 सेकंद लागतात. काय म्हणायचं? सेकंद. त्याच्यानंतर काय म्हणायचं? मीटर. 72 सेकंदामध्ये गाडी किती जाते? 1500 मीटर. गाडी किती जाते? 1500 मीटर. आपला तासी वेग विचारलाय म्हणजे जर 36 सेकंद असतील तर गाडी किती जाणार आहे? 1 मीटर. गाडी किती जाणार आहे? 1 मीटर. तिरकस गुणाकार करूया. 3600 गुणाकारामध्ये 1500, छेदामध्ये किती दिलो? 72. सोपं आहे. 36 एक 36, 36 दोन्ही 72. तुम्ही 9 नाही भाग देऊ शकता, तुम्ही 18 नाही भाग देऊ शकता, तुम्ही 12 नाही भाग देऊ शकता. ती तुमच्यावर अवलंबून आहे. जर मोठ्यात मोठ्या संख्येला जर आपण भाग दिला तर संख्या पटापट आपल्याला छोट्या छोट्या करता येतात. ठीक आहे. 36 एक 36, 36 शून्य शून्य, 36 शून्य शून्य, 36 दुने 72. बघा बे एक बे, बे पंचे 10, बे शून्य शून्य. आता शिल्लक काय उरलं? 50 गुणाकारामध्ये 1500. हे मीटर मध्ये आलंय. छेदामध्ये आपण फक्त 1000 मांडूया. आपण इथं घेतलं नाही ते 1000, इथे 1000 पुढे घेऊया आपण. फक्त काय होतील माहिती का? बरं 1000 का घेतले? कारण मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये घेण्यासाठी आपल्याला 1000 न भागावं लागतं म्हणून आपण इथे डायरेक्ट 1000 न भागतोय. 1 2 3 शून्य, 1 2 आणि 3 शून्य. शिल्लक उरले 5,
शिल्लक उरले 15, 5चा आणि 15चा गुणाकार केला, 15 5 किती आला 75 किलोमीटर पर हावर. म्हणजे आपलं उत्तर किती असणार आहे पर्याय क्रमांक 1. आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 1 75 किलोमीटर त्या गाडीचा काय असणार आहे तासी वेग असणार आहे. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.